आणि या क्षणाची सर्वात मोठी बातमी आपण पाहणार आहोत थेट दिल्लीतून, कारण सीमा प्रश्नी दिल्लीमधली बैठक संपलेली आहे। शहांसोबतची ही बैठक संपल्याची सर्वात मोठी बातमी। सीमा प्रश्न चिघळलेला असताना त्याच पार्श्वभूमीवरती राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे दिल्लीत दाखल झालेले होते आणि दिल्लीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहांसोबत या संदर्भातली महत्त्वपूर्ण बैठक जी आहे ती संपन्न झाल्याचं कळतंय। सीमा प्रश्नी दिल्लीतली बैठक संपल्याची ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय आणि शहांसोबतची ही बैठक संपल्यानंतर मात्र सीमा वादावरती काय तोडगा निघालेला आहे, सीमा प्रश्नासंदर्भामध्ये कुठली महत्त्वाची चर्चा झालेली आहे, हे सर्व मुद्दे लवकरच आपल्या सगळ्यांच्या समोर येतीलच। मात्र तत्पूर्वी सीमा प्रश्नी दिल्लीतली बैठक संपल्याची ब्रेकिंग न्यूज आपण न्यूज 18 लोकमतवर सगळ्यात आधी पाहतोय। महाराष्ट्रातल्या सर्व घडामोडी पाहत असताना तिकडे दिल्लीमध्ये नेमकं काय सुरू आहे, सीमा प्रश्नाबाबत या बैठकीदरम्यान या सर्व दिग्गज नेत्यांमध्ये काय चर्चा झाली हे देखील लवकरच कळेल। मात्र सीमा प्रश्नी दिल्लीमध्ये ज्या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं त्या बैठकीतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बाहेर पडल्याची आपण दृश्य सगळ्यात आधी न्यूज 18 लोकमतवरती पाहतोय। आणि या बैठकीमध्ये मुख्यमंत्री आणि अमित शहा यांच्यातही बैठक झालेली होती आणि ज्यावेळेला या बैठकीची सुरुवात झाली त्याच वेळेला राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी अमित शहा यांना पुष्पगुच्छ दिल्याचं देखील आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय। आणि त्यानंतर मात्र बोम्मईंनी आजपर्यंत केलेली वक्तव्य, त्याचे राज्यात पडलेले पडसाद याची मध्यस्थी करण्याचा मोठा प्रयत्न हा दिल्ली दरबारी झाल्याचं पाहायला मिळतंय। आणि सीमा प्रश्नी मात्र या भेटीगाठीनंतर या बैठकीनंतर तोडगा निघतो का, त्याचबरोबर बोम्मईंनी आजपर्यंत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांविषयी त्यांना खडसावण्यात आलेलं आहे की ते अजूनही आपल्या वक्तव्यांवरती ठाम आहे, राज्यानं आपली बाजू कशी मांडलेली आहे। तर दुसरीकडे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सज्जड दम देत असताना कुठल्याही प्रकारे सीमावादासंदर्भातली वक्तव्य करू नये, 1 इंचही महाराष्ट्राची जमीन ही आपण कर्नाटकला देणार नसल्याचं सांगितलेलं होतं। त्याचबरोबर ज्या वेळेला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देखील आपण थेटपणे बेळगावला जाणार असे 6 मंत्री बैठेंगे और इस पर डिटेल नीचे तक परकोलेशन किस प्रकार से हो इसकी चिंता और चर्चा करेंगे। छोटे छोटे और कई मुद्दे भी है दो राज्यों के बीच में, जो पड़ोसी राज्यों में आमतौर पर देखे जाते हैं। ऐसे मुद्दों का निवारण भी ये 3 मंत्री 2 ओर से जो है वो ही करेंगे। दोनों राज्यों में कानून और व्यवस्था की परिस्थिति ठीक रहे, अन्य भाषाभाषी आबादी को या तो यात्रियों को या व्यापारियों को किसी भी प्रकार की परेशानी न झेलनी पड़े, इसके लिए एक सीनियर आईपीएस अफसर की अध्यक्षता में दोनों राज्य कमेटी बनाने के लिए सहमत हुए हैं, जो कानून और व्यवस्था को संविधान के हिसाब से ठीक रखने में प्रयास करेंगे। जब मामलों की चर्चा भी हुई तो ये भी ध्यान में आया है कि पूरे मामले में फेक ट्विटर ने भी बहुत बड़ा रोल निभाया है। कुछ फेक ट्विटर्स सर्वोच्च नेताओं के नाम से जनरेट किए गए और इसको फैला दिए गए हैं। और ये मामला बहुत गंभीर इसलिए है कि इस प्रकार के ट्विटर से दोनों ओर की जनता की भावनाएं उद्वेलित होती है और घटनाएं जन्म लेती है। तो ये तय हुआ है कि जहां जहां भी इस प्रकार के फेक ट्विटर के मामले सामने आए हैं वहां पर एफआईआर रजिस्टर की जाएगी और जिन्होंने किया है उसको भी जनता के सामने एक्सपोज किया जाएगा। तो एक बहुत अच्छा, एक प्रकार से सर्वसम्मत निर्णय आज की बैठक में हुआ है। इसके बाद मैं दोनों राज्यों के विपक्षी पार्टियों के मित्रों को भी इस देश के गृह मंत्री नाते अपील करना चाहता हूं, राजनीतिक विरोध जो भी हो, जो विपक्ष में बैठे हैं सरकार के सामने राजनीतिक कार्यक्रम ले सकते हैं, परंतु दोनों राज्यों की जनता के हित में और दोनों राज्यों की बॉर्डर पर अन्य भाषाभाषी जो लोग बस रहे हैं इनके हित में अब इसको कम से कम राजनीतिक मुद्दा न बनाया जाए। एक कमेटी जो बनी है वो कमेटी की चर्चा का आउटकम और सुप्रीम कोर्ट के फैसले का इंतजार किया जाए। मुझे विश्वास है कि दोनों राज्यों में
कांग्रेस, एनसीपी और उद्धव ठाकरे जी का ग्रुप, ये सारे नेता इस बात में सहयोग करेंगे कि इस बात को राजनीतिक रंग न दिया जाए। धन्यवाद। तर शिंदे आणि बोम्मईंशी सकारात्मक चर्चा झालेली आहे आणि समन्वयातूनच हा प्रश्न मार्गी लावण्यात येणार आहे। त्याचबरोबर एका IPS अधिकाऱ्याच्या उपस्थितीमध्ये एक कमिटी स्थापन करण्यावरती दोन्ही सरकारांनी सकारात्मकता दाखवल्याचं अमित शहा यांनी सांगितलं। तर दुसरीकडे विरोधी पक्ष नेत्यांना देखील आपण अपील करत असल्याचं, आपण आवाहन करत असल्याचं सांगत असताना दुसरीकडे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न हा सुरळीत राहावा, कुठल्याही प्रकारे त्यामध्ये अडचणी निर्माण होऊ नये, सीमा भागामध्ये राहत असलेल्या नागरिकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी विरोधी पक्षांनी देखील घ्यावी असं आवाहन यावेळेला अमित शहा यांनी या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे। तर तत्पूर्वी राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री त्याचबरोबर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या दरम्यान अमित शहा यांनी देखील ही चर्चा घडवून आणलेली होती आणि सकारात्मक ही चर्चा घडल्यानंतर त्याचे परिणाम लवकरच पाहायला मिळतील असं देखील त्यांनी सांगितलं। तर सीमावादाचा प्रश्न हा दोन राज्यांमध्ये कायमस्वरूपी असतो, अशा वेळेला मात्र समन्वयानं हा प्रश्न सोडवण्यावरती भर द्या अशा प्रकारचा सल्ला अमित शहा यांनी या बैठकीदरम्यान दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना दिल्याचं पाहायला मिळत आहे। तर दुसरीकडे विरोधी पक्षनेत्यांनी देखील आपण जबाबदारीनं वागावं अशा प्रकारचं आवाहन यावेळेला अमित शहा यांनी विरोधी पक्ष नेत्यांना देखील केलेलं आहे आणि सर्वसामान्य जनतेला केलेलं आहे। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बोलतायत, पाहूयात या बैठकीदरम्यान घडलेल्या कुठल्या महत्त्वाच्या बाबी ते यावेळेला माध्यमांशी स्पष्ट करतात। हाँ सर, रेडी सर, रेडी सर। सुरू करा सर। ही बैठक कशी झाली आज सर्वप्रथम मी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह साहेबांना धन्यवाद देतो, त्यांचे आभारही आम्ही मानतो, कारण जे आज त्यांनी बैठक बोलवली, मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि त्यांचे गृहमंत्री, आणि या जो काही गेल्या काही दिवसामध्ये कर्नाटक आणि महाराष्ट्र यामध्ये जे काही घटना होत होत्या, या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातल्या जनतेला त्रास होऊ नये, त्याचबरोबर मराठी भाषेचा सन्मान आणि मराठी माणसांवर कुठलाही अन्याय होऊ नये अशा प्रकारची भूमिका राज्य सरकारची आमची होती। आणि गृहमंत्री महोदयांनी देखील त्या चर्चेमध्ये आणि मुख्यमंत्री कर्नाटक यांनी देखील ते मान्य केलं आणि दोन्ही राज्यामध्ये शांततेचं वातावरण, सौहार्दाचं वातावरण आणि कुठल्याही प्रकारचा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न होऊ नये अशा प्रकारच्या सूचना केंद्रीय गृहमंत्री महोदयांनी दोन्ही राज्यांना दिल्या। आणि त्यांनी त्यांच्या मगाशी आपल्यासमोर मांडलेल्या भूमिकेमधून हे स्पष्ट झालेलं आहे। आणि म्हणून 3 मंत्री जे आहेत त्यांची कमिटी गठीत होईल आणि जे काही मुद्दे आम्ही मांडले, मराठी शाळा असतील, मराठी भाषा असतील, मराठी भाषा असेल, मराठी माणसांवर कार्यक्रम असतील, त्यांचे कुठल्याही प्रकारचा अन्याय होऊ नये, होता कामा नये अशा प्रकारची भूमिका आम्ही स्पष्टपणे त्या ठिकाणी मांडलेली आहे। आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये हे प्रकरण आहे, त्याचा कुठेही अवमान होऊ नये याची काळजी दोन्ही राज्यांनी घेतली पाहिजे अशी भूमिका देखील केंद्रीय गृहमंत्र्यांनी घेतली आहे आणि ते कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी देखील मान्य केलेली आहे। आणि आम्ही काही ट्विटरच्या बद्दल, काही त्यांच्या स्टेटमेंटच्या बद्दल मी आणि उपमुख्यमंत्री महोदयांनी त्यांच्याशी चर्चाही केली कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या बरोबर। त्यांनी त्याच्यावर स्पष्टपणे सांगितलं की हे माझं स्टेटमेंट नाही आहे, हे ट्विटर हँडल माझंच नाही आहे आणि अशा प्रकारचं कुठलं स्टेटमेंट केलं नाही, म्हणून केंद्रीय गृहमंत्र्यांनी देखील स्पष्टपणे ही बाब या ठिकाणी मांडलेली आहे। आणि कुणीतरी याच्यामध्ये आगीत तेल ओतण्याचं काम करतं आहे आणि म्हणून मराठी माणूस जो आहे, मराठी भाषिक आहेत,
आपल्या त्यांच्या भावनांशी खेळण्याचा कोणी प्रयत्नही करू नये. शेवटी सगळ्यांनी मिळून एकजुटीने हे जे काही हा विषय आहे त्याच्या पाठीशी आपण सगळे महाराष्ट्रातले सर्व लोक आहेत. आणि माझंही निवेदन सगळ्यांना आहे की यामध्ये आपण सगळ्यांनी मिळून कुठलेही पक्षीय भेद न ठेवता, पक्षीय राजकारण न करता मराठी माणसाच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. त्यांना जास्तीत जास्त आपल्याला काय मदत करता येईल, सहकार्य करता येईल हे तर सरकार करणारच आहे. आणि म्हणून आजची जी काय बैठक झालेली आहे अतिशय सकारात्मक बैठक आहे. आणि यापुढे अशा प्रकारचे जे काही घटना आहेत त्या होणार नाहीत. आणि दोन्ही राज्यातली जनता जी आहे, नागरिक आहेत, त्यांना कुठलाही त्रास होणार नाही याची काळजी आम्ही घेणार आहोत. एक मुख्यमंत्री महोदयांनी एक अजून महत्त्वाचा विषय त्या ठिकाणी मांडला की आमचे जे 2 मंत्री जाणार होते त्यावेळेस त्यांच्याकडनं जे पत्र पाठवण्यात आलं त्या संदर्भातली नाराजी माननीय मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. त्याच्यावर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आमच्याकडे कोणालाही येण्या जाण्याकरता मनाई नाही आहे. त्यावेळी आमच्याजवळ इनपुट्स होते की त्याचं भांडवल करून काहीतरी त्या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होणार आहे आणि म्हणून आम्ही अशा प्रकारचं पत्र पाठवलं होतं. भविष्यात आम्हीच मंत्र्यांना निमंत्रित देखील करू आणि कोणाच्याही येण्या जाण्यावर त्या ठिकाणी कुठलीही बंदी नाही असं अतिशय स्पष्ट त्यांनी केलं. आणि त्यांनी हे सांगितलं की मी स्वतः हे तिथले जे कन्नड चॅनल्स आहेत त्यांच्यामध्ये देखील मी अशा प्रकारचं स्टेटमेंट दिलेलं आहे की बाबा कोणालाही आम्ही अडवण्याचं कारण नाही आहे. त्यावेळी काही लोक कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती निर्माण करू इच्छित होते म्हणून आम्ही हे पत्र पाठवलं होतं. सर, कन्नड रक्षक वेदिकेसंदर्भामध्ये काय चर्चा झाली का? कन्नड वेदिके रक्षक या संघटनेसंदर्भामध्ये काय चर्चा झाली का? कारण धमक्या त्यांनी असं सांगितलेलं आहे की काही संघटना, आता स्पेसिफिक नाव घेऊन नाही सांगितलं, पण त्यांनी सांगितलं आहे की त्यांच्याकडे लक्षात आलं आहे की काही स्पेसिफिक संघटना या जाणीवपूर्वक कायदा आणि सुव्यवस्था तयार झाला पाहिजे, बसेसवर अटॅक करणं, काळं फासणं अशा प्रकारे करतायत. त्यांच्यावर त्यांनी कायदेशीर कारवाई करण्याचं त्या ठिकाणी घोषित केलं आहे. आम्ही देखील त्यांना सांगितलं आहे की आमच्याकडे आम्ही कोणालाही असं करू दिलं नाही. ज्यावेळेस तिथे आमच्या गाड्यांवर अटॅक झाला त्यावेळेस इकडेही काही लोकांची ती मानसिकता होती, पण आम्ही त्यांना समजवलं आणि आवश्यकता पडली तर कारवाई केली की आपण एका देशात राहतोय त्याच्यामुळे अशा प्रकारे त्याच्यावर होऊ नये. त्यांनी ते मान्य केलेलं आहे आणि त्यांनी सांगितलं आहे की अशा प्रकारे जर कोणी करत असेल तर त्याच्यावर आम्ही कारवाई करू आणि त्यांनी ते आयडेंटिफाय देखील केलं आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्यासाठी एक IPS अधिकाऱ्याची नेमणूक केली जाणार आहे. यापूर्वी बेळगाव आणि सीमा भागामध्ये ज्यावेळा मराठी अधिकारी होते ते कर्नाटक राज्य सरकारच्या प्रेशरमध्ये काम करायचे, तिथं मराठी माणसांवर अत्याचार होतच होते. आता जो IPS अधिकारी नेमले जातील त्याबाबत काय आचारसंहिता नेमकी असणार आहे? आणि सर त्याच्यामध्ये एकच जे दाखल केलेले ते पण काही मागे घेतले जाते. एकच यातला महत्त्वाचा विषय काय आहे की पहिल्यांदा केंद्र सरकारने हस्तक्षेप केला आहे आणि केंद्र सरकारने दोन्ही राज्यांना एकत्रित बोलवलेलं आहे. त्याच्यामुळे आत्ता ही जी 3 मंत्र्यांची समिती केली आहे ती याच विषयांकरता केलेली आहे. कारण दोन्ही राज्यांनी आपली भूमिका कुठेही कमी केलेली नाही. आम्ही पण आपली भूमिका मागे घेतलेली नाही. जी भूमिका आमची सुप्रीम कोर्टमध्ये आहे त्या भूमिकेने सुप्रीम कोर्टमध्ये आम्ही लढणारच आहोत. परंतु सुप्रीम कोर्टाचा निर्णय येतपर्यंत ही जी काही परिस्थिती निर्माण होते, मग कधी त्या ठिकाणी केसेस लावल्या जातात, कधी त्या ठिकाणी मराठीचा विषय येतो, कधी शाळा बंद करण्याचा विषय येतो. अशा सगळ्या विषयांमध्ये ही जी 3 मंत्र्यांची समिती आहे ही समिती या विषयाच्या खालपर्यंत जाईल आणि यातनं मार्ग काढेल आणि आवश्यकता असली तर केंद्र सरकारही त्याच्यामध्ये आम्हाला मदत करेल. हा देखील एक महत्त्वाचा विषय आहे. दुसरं एक अजून मला असं वाटतं की या ठिकाणी सांगितलं पाहिजे की माननीय मुख्यमंत्र्यांनी एक अजून केंद्रीय गृहमंत्री महोदयांना विनंती केली की कर्नाटक आणि महाराष्ट्रामधला जो काही डिस्प्यूट चाललेला आहे याच्यामध्ये केंद्र सरकारची सुप्रीम कोर्टातली भूमिका ही न्यूट्रल असली पाहिजे, ती कुठल्याही राज्याच्या बाजूची असू नये. आणि तेही त्यांनी मान्य केलं की केंद्र सरकार याच्यामध्ये फॅसिलिटेट करेल. कुठल्याही राज्याच्या बाजूची भूमिका ही केंद्र सरकार घेणार नाही. कारण मागच्या काळामध्ये एकदा कर्नाटकने आरोप केला होता की महाराष्ट्राच्या बाजूने केली. आता एक 4-5 वर्षापूर्वी 6 वर्षापूर्वी मला असं वाटतं की आपल्याकडे एक असं हे झाला होता की 14 साली काहीतरी एक केंद्राने ॲफिडेव्हिट केला आहे जे कर्नाटकला फायदा देणार आहे. त्यामुळे आम्ही हे सांगितलं की असं या 2 राज्यांचा डिस्प्यूट आहे त्याच्यामध्ये कोणाची बाजू न घेता न्यायाची बाजू ही केंद्र सरकारची असली पाहिजे.
सर एका गोष्टीबद्दल स्पष्टता नाहीये हे ट्विटरवरून जे वक्तव्य केलं गेलं तर ते पूर्णपणे चुकीचं होतं का? कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचं हे वक्तव्य नव्हतं. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलं ते हँडल माझं नाही, ते हँडल माझ्या नावाने चुकीचं चाललं आहे, ते ब्लॉक करण्याकरता ऑलरेडी मी पत्र दिलेलं आहे आणि त्यांच्यावर फौजदारी कारवाई पण सर केली. पण तसा बाईट दिलेला आहे त्यांनी कन्नड मीडियाला, त्यात जो असे तसा बाईट नाही चर्चा झाली नाही आता आमची. तसा नाही. त्यांनी ते क्लिअर केलं. त्यांनी हे क्लिअर केलं. ते म्हणाले की माझे कुठलेही बाईट तुम्ही तपासून पहा, मी कुठेही इन्फ्लेमेटरी बाईट्स दिलेले नाहीत. विरोधकांकडून के साथ क्या स्टेप्स लिए गए और खास करके ट्विटर को लेके जो बात है उस पर क्या कहेंगे? शिंदे सर, इसमें एक सवाल ये सर, इतनी भी विवाद बोलिए। बहुत पुराना है, अचानक ऐसा क्या हो गया कि इतना गंभीर हो गया और केंद्र को हस्तक्षेप करना पड़ गया? नहीं, पहली बात तो मैं केंद्रीय गृह मंत्री जी अमित शाह साहब को धन्यवाद देना चाहता हूं, क्योंकि उन्होंने पहली बार केंद्र सरकार ने इसमें हस्तक्षेप किया है, इसकी गंभीरता को समझ लिया है और इसीलिए दोनों मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री और अन्य वरिष्ठ लोगों को यहाँ बुलाया है। ये बहुत ही बड़ी पहल है और ये इससे दोनों राज्यों के जनता जो है, नागरिक है, उनको जो तकलीफ हो रही थी बिल्कुल नहीं होगी, शांति अमन बनाए रखेंगे। और जो चर्चा हुई है उसमें जब सुप्रीम कोर्ट में ये मामला है, ये मामला सुप्रीम कोर्ट में प्रलंबित है और तब तक कोई भी राज्य ऐसा कोई कदम नहीं उठाएगा कि दोनों राज्यों के जनता को तकलीफ हो। हम लोगों ने भी हमारी भूमिका पूरी तरह जो सुप्रीम कोर्ट में रखी है उस पर कायम हम लोग ने रहे हैं और हमने पूरी तरह हमारी भूमिका गृह मंत्री जी के सामने विशद की है और कहा है कि मराठी भाषा जो है उसका सम्मान होना चाहिए। मराठी मानुष जो है, वहाँ के नागरिक है, उनके ऊपर किसी भी तरह का अन्याय ना हो। मराठी स्कूल हो, मराठी बोर्ड हो या जो भी है, किसी भी तरह की तकलीफ उन्हें ना हो। और कर्नाटक के मुख्यमंत्री जी ने भी वही आश्वासन दिया है कि किसी भी तरह की तकलीफ, कानून व्यवस्था नहीं बिगड़ेगी। हम भी महाराष्ट्र की जनता को संभालेंगे और किसी भी तरह की उनको तकलीफ ना हो, इसकी पूरी कोशिश, जिम्मेदारी हमारी है। महाराष्ट्र एकीकरण समितीचा एक मेळावा होतो 19 तारखेला, त्याला राज्य सरकारचे कोणी प्रतिनिधी जाणार आहेत का? कारण निमंत्रण दिलेलं आहे इसको हिंदी में कंप्लीट मुख्यमंत्र्यांना. फेक ट्विटर का जब भी हम लोगों ने पूछा कि आपके जो बयान, आपके स्टेटमेंट जो आ रहे हैं उससे वैसे नहीं आनी चाहिए, बोले हमारी बिल्कुल, मेरा स्टेटमेंट भी नहीं, मेरा हैंडल भी नहीं है और उसके ऊपर एफआईआर करने वाले केंद्रीय गृह मंत्री जी के सामने वो बात रखी है। और गृह मंत्री जी ने भी उन्होंने कहा है अभी थोड़ी देर पहले। और इसीलिए जो लोग ऐसे मामलों में कुछ कानून व्यवस्था बिगाड़ने की कोशिश कर रहे हैं उनके ऊपर एफआईआर किया जाएगा, कानूनी कार्रवाई की जाएगी, क्योंकि ये जनता का मामला है, ये कानून व्यवस्था का मामला है। और इसीलिए दोनों राज्यों ने तय कर लिया है, केंद्रीय गृह मंत्री जी ने सुझाव रखा है, उन्होंने सूचना की है कि दोनों राज्यों के 3-3 मंत्री, एक कमेटी गठित होगी, एक आईपीएस ऑफिसर होगा, उसकी कमेटी होगी, ताकि कोई भी कानून व्यवस्था ना बिगड़े और छोटे छोटे जो मुद्दे हैं उसमें चर्चा होकर उसमें एकमत हो जाए और नागरिकों को तकलीफ ना हो। सर, त्याआधी देखील 19 तारखेला महामेळावा होतोय, त्याला राज्य सरकारने तर सीमा प्रश्नी दिल्लीतली बैठक संपल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी या बैठकीदरम्यान अमित शहा आणि बसवराज बोम्मई यांच्याबरोबर कुठल्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली ते सर्व मुद्दे विशद केलेले आहेत। त्यामुळे सीमा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागावा, कुठल्याही प्रकारे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, सोशल मीडियाच्या माध्यमातून काही गोष्टी पसरवल्या गेल्याचं बोम्मई यांनी सांगितलेलं आहे। आणि त्याचबरोबर कर्नाटकला जाणारे जे 2 महत्त्वपूर्ण मंत्री होते त्यांनी पाठवलेल्या पत्रासंदर्भातलं इनपुट आल्यानंतर मात्र कुणालाही त्या ठिकाणी बंदी नाही आहे, कुणी केव्हाही येऊ शकतं, अशा प्रकारचं बोम्मईंनी उत्तर दिल्याचं देखील सांगितलं। तर शहांसोबतच्या बैठकीनंतर शिंदे फडणवीस यांनी माध्यमांच्या माध्यमातून थेटपणे नेमकं या बैठकीदरम्यान काय घडलं हे राज्यातल्या जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला। तर दुसरीकडे आता विरोधी पक्षनेत्यांनी देखील यावरून राजकारण करू नये अशा प्रकारे अमित शहा यांनी यापूर्वीच केलेलं आवाहन देखील आपण काही क्षणांपूर्वी पाहिलं। तर सीमा प्रश्नी आता शहांनीच मध्यस्थी घेतल्याचं पाहायला मिळत आहे आणि दोन्ही राज्यांमध्ये समन्वयाच्या माध्यमातून जनतेला त्रास होऊ न देता आपली भूमिका स्पष्ट करून हा वाद मिटवण्यासाठी आता सुरुवात झाल्याचं पाहायला मिळतं। बैठकीसाठी अमित शहांनी या दोन्ही राज्याच्या नेत्यांना बोलावलेलं होतं, तर दुसरीकडे मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून काही चुकीचे मेसेज पसरवलं गेल्याचं देखील यावेळेला बोम्मईंनी राज्याच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलताना
चर्चेत सांगितलं. तत्पूर्वी अमित शहा नेमका या बैठकी संदर्भात काय बोलले पाहूयात. दोनों राज्यों के मिलाकर दोनों ओर से 6 मंत्री बैठेंगे और इस पर डिटेल नीचे तक परकोलेशन किस प्रकार से हो इसकी चिंता और चर्चा करेंगे. छोटे छोटे और कई मुद्दे भी हैं दो राज्यों के बीच में जो पड़ोसी राज्यों में आमतौर पर देखे जाते हैं. ऐसे मुद्दों का निवारण भी ये 3 मंत्री दो ओर से जो है वो ही करेंगे. ये भी ध्यान में आया है कि पूरे मामले में फेक ट्विटर ने भी बहुत बड़ा रोल निभाया है. कुछ फेक ट्विटर्स सर्वोच्च नेताओं के नाम से जनरेट किए गए और इसको फैला दिए गए हैं. और ये मामला बहुत गंभीर इसलिए है कि इस प्रकार के ट्विटर से दोनों ओर की जनता की भावनाएं उद्वेलित होती है और घटनाएं जन्म लेती है. तो ये तय हुआ है कि जहां जहां भी इस प्रकार के फेक ट्विटर के मामले सामने आए हैं वहां पर FIR रजिस्टर की जाएगी और जिन्होंने किया है उसको भी जनता के सामने एक्सपोज किया जाएगा.